Good morning, friends. How are you? Hope everybody is fine in their home. Okay, today we are going to learn a beautiful and inspirational poem. The name of this poem is What is Success? What is success? म्हणजे आपल्याला कवी प्रश्न विचारताय. Who is the poet? Ralph Waldo Emerson is the poet. He is asking us a question. What is success? म्हणजे यश म्हणजे काय? यश म्हणजे काय? तर so many people think that success means to earn lot of money. Success means to earn lot of percentage, highest percentage in the examination is known as success. So many different definition from different kinds of people can come, but here the poet has given us a very different idea about success. Success not only means that to earn lot of money or to get highest mark in the exam or to earn some more thing, but success is something different from that. Okay, so what is success that we are going to see in the poem. म्हणजे यश म्हणजे काय होते मित्रांनो? यश म्हणजे हे नाही की खूप पैसा कमवणे म्हणजे यश नाही, तर किंवा 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये एकदम जास्त 90च्या वर पर्सेंटेज घेणे म्हणजे यश नाही. तर कवीने यशचे अर्थ जी व्याख्या कवितेत वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आपण आता बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर चला आपण कविता बघूया. सो लेट्स स्टार्ट द पोयम. व्हॉट इज सक्सेस? ओके, व्हॉट इज सक्सेस? सो वी विल स्टार्ट द पोयम. व्हॉट इज सक्सेस? टू laugh often and much, to win the respect of intelligent people and the affection of children. Means what is success? म्हणजे यश म्हणजे काय? टू laugh often and much म्हणजे आपण हसणे कधी कमी कधी जास्त प्रमाणात. कशावर? स्वतःवर नाही. ठीक आहे. टू laugh often the difficult situation in our life. To laugh often or much on the difficult situation in our life. You know that every person come with a difficult or critical situation in his or her life. So how we face the difficult situation and how we laugh at that situation and face that situation with smile, that is known as laugh here. म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या कुठल्या पण कठीण परिस्थितीवर आपण हसत कसं माफ करतो त्याला आपण लाफ म्हणतो. तर ते कवी म्हणतात दॅट इज नोन ॲज सक्सेस. म्हणजे यशस्वी पीपल कसे बनतात? हाऊ द सक्सेसफुल पीपल बिकम दे ओव्हरकम इन ऑन ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन इन देअर लाईफ अँड दे बिकम सक्सेसफुल. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर ते मात करतात जीवनातल्या व ते हसून ते सक्सेसफुल बनतात असं याच्यात सांगितलेलं आहे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, यू हॅव टू if you want to become a successful person, then you want to win the respect of intelligent people, and to win the respect of intelligent people is not that much easy, friends, because to win the respect of intelligent people you should be wise. You should be more wise than them. तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार असले पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन कुठेतरी जो हुशार व्यक्ती आहे त्यांच्या म्हणजे विश्वास त्यांच्यापासून तुम्ही आदर प्राप्त करू शकता. त्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये ते कौशल्य ते क्षमता असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्हाला हुशार लोकांनी पण आदर केला पाहिजे. अँड अफेक्शन ऑफ चिल्ड्रन मीन्स जर तुम्हाला लहान मुलांचं जर प्रेम कमवायचं असेल, इट इज नॉट इझी टू गेन लव फ्रॉम चिल्ड्रन, बिकॉज टू आपल्याला जर त्यांचं मन जिंकायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागते, त्यांच्यासोबत खेळावं लागते, त्यांच्यासारखं वागावं लागते. देन ओनली वी कॅन विन द हार्ट ऑफ अ स्मॉल ऑर किड्स. लाईक यू नो द एक्झाम्पल ऑफ जवाहरलाल नेहरू, हू इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, who also known as the lovingly known as the Chacha Nehru. For what purpose he is known as Chacha Nehru? Because he is very much engaged with the children and he enjoys the company of children. So he easily loved by the children. म्हणजे तो इझिली तो काय करायचा, त्यांचं प्रेम काय करायचं, जिंकून घ्या. तसं आपल्याला जिंकता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया. To earn the appreciation of honest critics
and endure the betrayal of false friends. Means to earn the appreciation of honest critic. क्रिटिक म्हणजे समीक्षक. क्रिटिक म्हणजे कोण होते? समीक्षक. जो समीक्षा करतो की हे बरोबर नाही, ते बरोबर आहे, अशा पद्धतीनं क्रिटिक्सचं काय काम करतं की काय बरोबर आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करणं. तर टू अर्न द अप्रिसिएशन म्हणजे तुम्ही कोणत्या तरी तुम्हाला जर प्रशंसा कमवायची असेल कशाची, एखाद्या ऑनेस्ट इमानदार क्रिटिक्सची, तर तुम्ही कशा पद्धतीनं कमवू शकाल, तर तुम्ही त्या चांगल्या पद्धतीनं काम कराल, त्यावेळेस तुम्हाला ऑनेस्ट क्रिटिक, नाहीतर ते क्रिटिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची अप्रिशिएशन करणार नाही. टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक यू हॅव टू डू ऑनेस्ट वर्क इन युअर लाईफ, देन ओनली यू कॅन अर्न ऑनेस्ट क्रिटिक फ्रॉम द क्रिटिक्स टाईप ऑफ पीपल. ओके. अँड एंड्योर द बिट्रेल म्हणजे जो धोका असतो देणं असते ऑफ फॉल्स फ्रेंड. यू नो दॅट एव्हरी फ्रेंड इज नॉट अ ट्रू फ्रेंड. सम फ्रेंड्स आर फॉल्स फ्रेंड्स हू बिट्रे यू म्हणजे जो तुम्हाला धोका देतात. अँड यू हॅव टू एंड्योर दॅट बिट्रेल म्हणजे ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्याला तुम्ही सहन करण्याचं शिका. व्हॉट एव्हर, बिकॉज इन युअर लाईफ सो मेनी फ्रेंड्स विल बी देअर who is not true with you. They are only using you, they are selfish with you, they are only taking advantage of you. ते फक्त तुमचा फायदा घेत असेल. तर अशा लोकांना ओळखा व त्यांचा जो धोका आहे तो सहन करून पुढे जाण्याचा काय करा, प्रयत्न करा, असा केला पाहिजे. कारण की जगात सगळेच मित्र चांगले असेल असे नाही. काही मित्र तुम्हाला धोका देण्यासाठी पण निर्माण होत असतात. ठीक आहे. तर दुसऱ्याची प्रशंसा जिंकायची असेल तर आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि जो धोका देणारे मित्र आहे त्याचा धोका आपल्याला सहन करता आला पाहिजे. टू अप्रिशिएट, यू शूड अप्रिशिएट द ब्युटी. मीन्स व्हॉट एव्हर द ब्युटी इज देअर, you should appreciate. All around there is very beautiful things around us. We should see the beauty, we should appreciate that beauty. सुंदरता पूर्ण आपल्या अवतीभोवती असते. निसर्गामध्ये सुंदरता असते, घरामध्ये परिवारामध्ये सुंदरता असते, मुलांमध्ये सुंदरता असते. आपल्याला त्याची प्रशंसा करता आली पाहिजे. टू फाइंड द बेस्ट इन अदर, वी शुड फाइंड द बेस्ट थिंग इन अदर्स. व्हॉट वी फाइंड द बॅड थिंग अदर्स. आपली काय मनुष्याची काय सवय असते, आपण दुसऱ्या चुका म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांच्यामधले चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करत नाही. मानवाची प्रवृत्ती असते. आपण त्यांच्यामध्ये वाईट काय हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांना डिचवण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपण केलं नाही पाहिजे. यू शूड फाइंड समथिंग गुड फ्रॉम इन दॅट युअर फ्रेंड सर्कल. यू शूड whenever you are in any company, you should find good quality of other people. If you find some good quality and if you appreciate that good quality, or if you implement that good quality in your attitude, then it will be helpful to become a better person in your life. So please find best thing in others. Okay. Like successful people, you know that they always love everyone. They always love everyone. ते सर्वांना प्रेम करतात. ठीक आहे. पुढे बघूया. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, whether by healthy child, a garden patch, or a redeem social condition. Means to live the world bit better. जर आपल्याला हे जग आणखी थोडं सुंदर करता आलं, वेदर बाय म्हणजे आपण एखादा हेल्दी मुलगा म्हणजे खूप शक्तिशाली असा नाही. हेल्दी म्हणजे आपण चांगले विद्यार्थी घडवलं, म्हणजे आपण काहीतरी समाजासाठी, समाजाच्या मुलांसाठी काहीतरी चांगले मूल्य त्यांना दिले. इफ यू गिव्ह सम गुड मॉरल व्हॅल्यूज to the child, he becomes healthy. He can create good atmosphere in the community. Okay, so you should in this way, that is healthy. It is not healthy like your body should be healthy. It should be healthy like your moral values should be healthy. You should always मेक अ गार्डन पॅच म्हणजे जो जमिनीचा तुकडा असतो, जो गार्डन असते त्याचा जो तुकडा असतो त्याला आपण काही ना काही त्याच्यामध्ये प्लांट करण्याचा प्रयत्न. यू प्लांट्स अ ट्री बिकॉज यू नो दॅट इफ यू ग्रो अ ट्री अँड यू गेट अ ऑक्सिजन फ्री. This is the real term. If you grow a tree, you will get a oxygen free. So always try to grow some trees so that it can create a good atmosphere
फॉर कमिंग जनरेशन. ओके. और रिडीम सोशल कंडिशन म्हणजे जे सामाजिक व्यवस्था आहे त्याला आणखी चांगला रिडीम म्हणजे चांगलं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं तुम्हाला उदाहरण सांगतो मी मित्र, like how you can redeem the social condition. Here you can see this is Raja Ram Mohan Roy. He destroyed the sati सिस्टीम. तुम्हाला माहीत आहे आपल्या देशामध्ये सती प्रथा होती, त्याला दूर करण्याचं काम राजा राम मोहन रॉय, त्याला म्हणते सामाजिक व्यवस्था सुधारण्याचं काम त्यांनी केलं. ठीक आहे. आणि like Dr. Babasaheb Ambedkar is also a social reformer. What he had done, he destroyed the discrimination. म्हणजे जो जाती व्यवस्था होती, जो दलितांवर अत्याचार होत होता, त्यांना दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि समाजामुळे कुठेतरी त्यांना चांगली व्यवस्था आज कुठेतरी त्यांच्या कामामुळे प्राप्त झाली. तर असं आपण काही समाज सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे. लाईक Savitribai Phule and Mahatma Phule also done a good job for the education of girls and the poor people. This kind of things we can do. And again here we can see the picture of Baba Amte. He had done a lot of work for the patient who are facing problem with the leprosy. लेप्रसी जो कुष्ठरोग आहे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबा आमटे यांनी खूप प्रयत्न केले. तर असं काहीतरी आपण समाज सुधारण्यासाठी कार्य केले पाहिजे. समाजात आपण आलं आहे तर यू कॅन ट्राय टू लिव्ह द वर्ल्ड बिट बेटर बाय आवर वर्क, बाय आवर डीड्स. व्हॉट एव्हर डीड्स वी आर गोइंग टू डू, वी शूड मेक द वर्ल्ड लिटिल बिट बेटर. जर आपण आलो, जगलो आणि मेलो, काही अर्थ आहे का? आपण आल्यानंतर या समाजाला थोडं ना थोडं सुधारण्यासाठी आपण काही ना काही योगदान केलं पाहिजे. जसे आता हे महानुभाव मी तुम्हाला दाखवले, अशासारखे काही ना काही योगदान आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे बघू. सो टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड, this is to have succeeded. Means to know even one life has breathed easier because you lived. म्हणजे तुम्ही ह्या मध्ये जगले, त्याच्यामुळे तुम्ही जर एखादं जीवन जगायला, एखाद्याला जर जीवन जगायला सोपं केलं म्हणजे तुम्ही यशस्वी झाले असे माना. मीन्स बिकॉज ऑफ युअर presence in this world you can make someone's life better or easier. Means you become successful, means you help them to live the life easily. If you help them to self dependent, so you can become a real successful person in this life. अशा पद्धतीने तुम्ही एक यशस्वी मनुष्य बनू शकता. जर आपल्यामुळे कोणाचं जर जीवन सुखी होत असेल, सोपं होत असेल आणि त्याला जीवनामध्ये यश मिळत असेल तर त्याला खरं यश राल्फ वॉल्डो एमर्सन यांनी म्हटलेलं आहे. सो today what we have to do, hope everybody had understand this poem, what is mean by success. Success is not only to earn lot of money. Success means to help other, to make good atmosphere for other people, to find something good from other personality. In this way you can become a successful people. Here some questions are here. There you have to solve this question. Who wins the respect of intelligent people? I had already discussed. Who wins the affection of children? Who is appreciated by honest critics? What type of friend betrays a friend? हे चारही प्रश्न तुम्हाला सोडून बघायचा आहे. All the answer is in the poem. If you understand the poem, you can easily solve this question. Please try to solve this question and share your responses on our WhatsApp group, so then we can easily check who had written the correct answer. One more question I want to show you. Which line tells you that a parent, a good gardener, a social reformer are all successful people? कोणती लाईन इथे दर्शवते की that a parent, a good gardener, a social reformer are successful people? तर ते लाईन आपल्याला ओळखून इथे लिहायची आहे मित्रांनो. यू हॅव टू डू धिस होमवर्क टुडे सो दॅट यू कॅन आय होप दॅट यू विल अंडरस्टँड धिस पोयम मोर easily. Okay, thank you.